नमस्कार मित्रांनो, पॉलिटीच्या PYQ सिरीजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजपासून आपण पॉलिटीचे PYQ सिरीज सुरू करत आहोत. सर्वप्रथम तुम्हाला एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की पॉलिटी या विषयाचे क्वेश्चन सोडवताना कोणतेही लॉजिक वगैरे लावणे चुकीचे आहे. कारण पॉलिटीचे सर्व क्वेश्चन्स हे जवळपास पुस्तकातूनच आलेले असतात. इतर विषयात काही क्वेश्चनसाठी आपण लॉजिक लावू शकता, पण पॉलिटी या विषयाचे सर्व क्वेश्चन्स हे काळजीपूर्वक वाचून नॉलेजच्या बेसवरतीच सोडवले पाहिजेत. त्यामुळे पॉलिटीचे जेवढे शक्य होईल तेवढे रिव्हिजन करा. आज आपण घटनेची निर्मिती या प्रकरणावरील आयोगाचे सर्व PYQ पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. पहिला प्रश्न पहा. संविधान परिषदेच्या कार्याविषयीच्या समितीचे अध्यक्ष कोण होते? तर भारताच्या संविधान परिषदेच्या कार्याविषयीच्या समितीचे अध्यक्ष हे GV मावळंकर होते. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. भारतीय संविधानात स्वीकार केल्यासंदर्भात खालीलपैकी योग्य जोडी कोणत्या आहेत? यामध्ये घटनेतील तरतुदी या कोणत्या देशाकडून घेतलेल्या आहेत याबद्दल हा क्वेश्चन आहे. यामध्ये उपराष्ट्रपतीपद हे अमेरिकेकडून घेतलेले आहे, त्यामुळे हे बरोबर आहे. त्यानंतर केंद्र सरकारसाठी युनियन ही संज्ञा ही कॅनडाकडून घेतलेली आहे, त्यामुळे ब देखील बरोबर आहे. त्यानंतर राज्यसभा निवडणूक पद्धती ही दक्षिण आफ्रिका या देशाकडून घेतलेली आहे. तर राज्यसभेमध्ये राष्ट्रपतींकडून नामनिर्देशन पद्धती ही आयर्लंड या देशाकडून घेतलेली आहे, त्यामुळे येथे चारही विधाने हे बरोबर आहेत. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 4 हे बरोबर आहे. पुढचा प्रश्न पहा. संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा केव्हा तयार केला? या बाबतीत आपल्याला माहिती असणे अपेक्षित नाही, पण आपल्याला मसुदा समितीची स्थापना ही केव्हा झाली हे माहिती असणे अपेक्षित आहे. तर मसुदा समितीची स्थापना ही 29 ऑगस्ट 1947 रोजी झाली आहे. यामुळे पहिला पर्याय आणि दुसरा पर्याय हे इलिमिनेट होतात. तर अशा नॉलेज बेसवर आपण पर्याय इलिमिनेट करू शकतो आणि त्यानंतर आपण उत्तर लिहू शकता. यामध्ये पहा, 3 सप्टेंबर 1947 आणि 4 ऑक्टोबर 1947 हे 2 पर्याय शिल्लक राहतात. जर आपण मसुदा समितीची स्थापना व्यवस्थित जर पाहिली तर 29 ऑगस्ट 1947 असे आहे. जर सप्टेंबर 1947 जर आपण लिहिलं तर एका महिन्यात मसुदा तयार होणे हे शक्य असेल का, असा विचार आपण करू शकता. या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 4 ऑक्टोबर 1947 हे बरोबर आहे. यानंतर जोड्या लावा हा प्रश्न आहे. एकीकडं समिती आणि त्याचे अध्यक्ष ओळखायचे आहेत. यामध्ये पहा, सुकाणू समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. मूलभूत हक्क उपसमिती याचे अध्यक्ष हे JB कृपलानी होते. तर केंद्रीय घटना समितीचे अध्यक्ष हे जवाहरलाल नेहरू होते. तर प्रांतीय घटना समितीचे अध्यक्ष हे सरदार वल्लभभाई पटेल हे होते. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. कोणत्या वर्षी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने प्रथमच संविधान सभेची मागणी केली? तर 1934 साली MN रॉय यांनी संविधान सभा ही संकल्पना मांडली आणि 1935 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने संविधान सभेची मागणी केली होती. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. संविधान सभेबाबत योग्य विधान ओळखायचं आहे. अशा प्रश्नामध्ये ज्यावेळेस विधान दिलेले असते त्यावेळी प्रश्नामध्ये काय विचारले आहे हे सर्वप्रथम पाहत चला मित्रांनो. कारण काही वेळेस आपण हे नच पाहता डायरेक्ट विधान वाचून बरोबर विधान लिहितो, पण एखाद्या वेळेस जर इथं चुकीचं विधान ओळखा असं जर प्रश्नामध्ये लिहिलं असेल तर आपला तो प्रश्न चुकू शकतो. त्यामुळे सर्वप्रथम आपल्याला काय विचारलेलं आहे हे पहिला पाहत चला आणि ही सवय सराव करत असतानाच लावून घ्या. कारण परीक्षेत अशा चुका खूप होतात. या सिली मिस्टेक्स कमी करणं हे आपल्याला मेरिटच्या पुढं पोचवतं. त्यामुळं जेवढ्या सिली मिस्टेक कमी करता येतील तेवढ्या कमी करण्याचा प्रयत्न करत राहा. अविधान पहा. संविधान सभेची निवडणूक ही जुलै-ऑगस्ट 1946 संपन्न झाली. तर हे बरोबर आहे, कारण जुलै-ऑगस्ट 1946 संविधान सभेची निवडणूक झाली होती. त्यानंतर संविधान सभेमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने 208 जागा जिंकल्या आणि मुस्लिम लीगने 73 जागा प्राप्त केल्या. हे देखील बरोबर आहे, कारण राष्ट्रीय काँग्रेसने 208, मुस्लिम लीगने 73 आणि अपक्षचे 8 उमेदवार
हे संविधान सभेमध्ये निवडून आले होते, त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर दोन्ही पर्याय बरोबर आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, घटनात्मक सल्लागार किंवा कायदेशीर सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती? तर सर BN राव हे या प्रश्नाचे उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी संविधान सभेच्या कोणत्या सदस्यांनी अध्यक्षीय प्रणाली स्वीकारण्यास अनुकूलता दर्शवली होती? तर संविधान सभेचे सदस्य KT शाह यांनी अध्यक्षीय प्रणाली स्वीकारण्यास अनुकूलता दर्शवली होती. त्याचबरोबर KT शाह यांनी घटनासभेपुढे मूलभूत कर्तव्ये घटनेमध्ये असावी अशी शिफारस देखील KT शाह यांनीच केली होती. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी संविधान सभेच्या कोणत्या समितीचे अध्यक्षपद डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी भूषवलेले नाही? तर यामध्ये पहिला पर्याय प्रक्रियाविषयक नियम समिती, याचे अध्यक्ष हे डॉक्टर राजेंद्र प्रसादच होते. सुकाणू समितीचे अध्यक्ष देखील डॉक्टर राजेंद्र प्रसादच होते. तर मूलभूत अधिकार उपसमिती, याचे अध्यक्ष हे JB कृपलानी होते. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे आहे. आणि वित्तीय व स्टाफ समिती, याचे अध्यक्ष देखील डॉक्टर राजेंद्र प्रसाद हेच होते. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणत्या तरतुदी या संविधान सभेने दिनांक 26/11/1949 रोजी स्वीकारली आणि त्याच दिवसापासून तात्काळ लागू करण्यात आल्या? तर घटनेतील काही तरतुदी या 26/11/1949 पासूनच लागू झाल्या होत्या. तर उर्वरित सर्व तरतुद्या या 26 जानेवारी 1950 पासून लागू झाल्या होत्या. 26/11/1949 पासून भारतीय नागरिकत्व, जे कलम 5 ते 9 मध्ये घटनेत नमूद आहेत. त्यानंतर राष्ट्रपतींची शपथ हे कलम 60 मध्ये नमूद आहे. आणि त्यानंतर निवडणूक आयोग आणि त्याची कार्ये हे कलम 324 मध्ये नमूद आहे. आणीबाणीविषयक तरतुदी आणि मूलभूत अधिकार या 26 जानेवारी 1950 पासूनच लागू झाले होते. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 अ.क.ई. हे बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, अयोग्य कथन ओळखायचं आहे. यामध्ये पहा, हत्ती हे संविधान सभेचे चिन्ह म्हणून स्वीकारण्यात आले होते. तर बरोबर होतं, कारण हत्ती हेच संविधान सभेचे चिन्ह होते. त्यानंतर BN राव हे संविधान सभेचे संविधानिक सल्लागार होते, हे देखील विधान बरोबर आहे. HVR अय्यंगार हे संविधान सभेमध्ये मुख्य ड्राफ्ट्समन होते. तर हे चुकीचं आहे मित्रांनो, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. HVR अय्यंगार हे घटनेचे सचिव होते. तर मुख्य ड्राफ्ट्समन हे SN मुखर्जी हे मुख्य ड्राफ्ट्समन म्हणून होते. पुढचं विधान पहा, प्रेमबिहारी नारायण रायजादा हे संविधान सभेचे सुंदर हस्ताक्षर होते, हे देखील बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, 1946 मध्ये संविधान सभेला उद्घाटनाच्या अधिवेशन सत्रात खालीलपैकी कोणत्या देशांनी सदिच्छा संदेश पाठवले होते? तर उद्घाटनाच्या अधिवेशनात संविधान सभेमध्ये 3 देशांनी सदिच्छा संदेश पाठवले होते. यामध्ये USA, चायना आणि ऑस्ट्रेलिया या 3 देशांचा समावेश होतो. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 अ.ब.क. बरोबर हे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, भारतीय संविधान जगातील सर्वाधिक विस्तृत संविधान आहे असे कोणी म्हटले होते? तर सर आयव्हर जेनिंग्स यांनी भारतीय संविधान हे सर्वाधिक विस्तृत संविधान आहे असे म्हटले होते. त्यानंतर समित्या आणि त्यांच्या अध्यक्ष यांच्या जोड्या लावायचा आहे. जोड्या लावायचा क्वेश्चन हा नीट टाईप झाला नाही, त्यामुळे जरा व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो. यामध्ये पहा, सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. अधिकारपत्र समितीचे अध्यक्ष अल्लादी कृष्णस्वामी अय्यर हे होते. मूलभूत अधिकार उपसमितीचे अध्यक्ष JB कृपलानी, तर अल्पसंख्याक उपसमितीचे अध्यक्ष हे HC मुखर्जी हे होते. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, की संविधान सभा बनवण्याची मागणी इंग्रजांनी कोणत्या वर्षी मान्य केली? तर इंग्रजांनी 1940ला ऑगस्ट ऑफरमध्ये संविधान सभा बनवण्याची मागणी मान्य केली होती. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, भारतीय लोक आपल्या देशाचे प्रशासन किती उत्तम प्रकारे चालवू शकतात हे पाहण्यासाठी 1930 ते 1932 या दरम्यान लंडनमध्ये किती गोलमेज परिषदा घेण्यात आल्या होत्या? तर एकूण 3 गोलमेज परिषदा या 1930 ते 32 मध्ये झाल्या होत्या. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे आहे. मग असाच प्रश्न आहे, 26 नोव्हेंबर 1949 रोजी लागू झालेल्या तरतुदी. यामध्ये पहा, नागरिकत्व, निवडणुका आणि तात्पुरते संसद, मूलभूत अधिकार हे 26 जानेवारी 1950 पासूनच लागू झाले होते. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर अ.ब.क. पर्याय क्रमांक 3 हे बरोबर आहे. आता जोड्या लावा हा प्रश्न आहे. संविधान सभेच्या महिला सदस्य आणि त्या कोणत्या प्रांतातून आहेत अशा या जोड्या लावायच्या होत्या. यामध्ये पहा,
सरोजिनी नायडू या बिहार या प्रांतातून होत्या, मालती चौधरी या ओडिशा या प्रांतातून होत्या, तर दक्ष आणि वेलायदान या मद्रास प्रांतातून होत्या, तर राजकुमारी अमृता गौर या मध्य प्रांत आणि बेरार या प्रांतामधून होत्या. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, मसुदा समितीचे खालीलपैकी कोण सदस्य होते? मसुदा समितीच्या सदस्यांसाठीची जी ट्रिक आहे ती BGA MSMK या मसुदा समितीच्या सदस्यांच्या इनिशियल लेटरवरून या ट्रिकनुसार आपण मसुदा समितीचे 7 सदस्य लक्षात ठेवू शकता. यामध्ये आल्हादी कृष्णस्वामी अय्यर हे आहेत, त्यामुळे माझे उत्तर पर्याय क्रमांक 3 हे बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, पुढीलपैकी योग्य रीतीने जुळलेल्या जोड्या सांगायच्या आहेत. संविधान सभेचे सदस्य आणि त्यांचे प्रांत अशा जोड्या आहेत. यामध्ये पहा KM मुन्शी हे बॉम्बे प्रांतातून होते, हे बरोबर आहे. त्यानंतर वल्लभभाई पटेल हे देखील मुंबई प्रांतातूनच होते. त्यानंतर फिरोज गांधी हे संयुक्त प्रांतातून होते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे बिहार प्रांतातून होते आणि KC नियोगी हे पश्चिम बंगाल या प्रांतातून होते. त्यामुळे ई हे चुकीचं आहे. तर या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 2 अ, ब, क, ड बरोबर हे आहे. पुढचा प्रश्न पहा, डॉक्टर आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हटले जाते कारण त्यांनी उद्दिष्टांचा ठराव मांडला. तर हे चुकीचं आहे, कारण उद्दिष्टांचा ठराव हे जवाहरलाल नेहरू यांनी मांडले होते. ते घटना समितीचे अध्यक्ष होते. तर हे देखील चुकीचं आहे, कारण घटना समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. ते घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. तर हे विधान बरोबर आहे. त्यानंतर 13 डिसेंबर 1946 रोजी कोणी भारताच्या घटना समितीमध्ये उद्दिष्टांचा ठराव मांडला? तर जवाहरलाल नेहरू यांनी 13 डिसेंबर 1946 रोजी उद्दिष्टांचा ठराव मांडला होता. ही डेट देखील आपण लक्षात ठेवा, कारण आयोगाने खूप वेळेस या डेटवरती क्वेश्चन विचारलेला आहे. तर 13 डिसेंबर 1946 या दिवशी उद्दिष्टांचा ठराव मांडला. तर 22 जानेवारी 1947 या दिवशी उद्दिष्टांचा ठराव एकमताने मंजूर झाला होता. ही डेट देखील आपण लक्षात ठेवा मित्रांनो. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी संविधान सभेच्या कोणत्या समितीचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते? तर सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते, त्यामुळे हे चुकीचं आहे. केंद्रीय अधिकार समितीचे अध्यक्ष हे जवाहरलाल नेहरू होते. त्यानंतर मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल होते आणि प्रांतीय संविधान समितीचे अध्यक्ष देखील वल्लभभाई पटेल हेच होते. आता पुढचा प्रश्न पहा, भारताच्या संविधान सभेत फाळणीपूर्वी खालीलपैकी कोण समाविष्ट होते? यामध्ये पहा, प्रांतिक विधानसभामधून 292 सदस्य होते, हे बरोबर आहे. त्यानंतर मुख्य आयुक्त असलेल्या प्रांतामधून 4 सदस्य होते, तर संस्थानिक म्हणजेच रियासतींकडून 93 सदस्य होते. तर पर्याय क्रमांक 1 हे बरोबर आहे. त्यानंतर असत्य विधान ओळखायचं आहे. भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख ही 26 नोव्हेंबर 1949 आहे. तर हेच विधान चुकीचं आहे, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. 26 जानेवारी 1950 या दिवशी भारतीय घटनेची अंमलबजावणी सुरू झाली. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय घटना स्वीकृत करण्यात आली होती. दुसरं विधान बरोबर आहे. 42व्या घटनादुरुस्तीने धर्मनिरपेक्ष हा शब्द सरनाम्यामध्ये ॲड केला होता. त्यानंतर ही घटनादुरुस्ती 1976 रोजी झाली होती. सरनाम्यामधील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय हे सेवेत रशाकडून घेतले होते. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, भारतीय घटना समितीचे शेवटचे अधिवेशन केव्हा झाले? तर 24 जानेवारी 1950 या दिवशी भारतीय घटना समितीचे शेवटचे अधिवेशन झाले होते. 24 जानेवारी 1950 या दिवशी घटना समितीतील सर्व सदस्य एकत्र जमून याच दिवशी घटनेवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, मसुदा समितीचे सदस्य नव्हते. आपण मगाशी जी ट्रिक पाहिली त्यानुसार जर पाहिलं तर सच्चिदानंद सिन्हा हे मसुदा समितीचे सदस्य नव्हते. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, राज्यघटनेच्या मूळ प्रतीवर संविधान सभेच्या 286 सदस्यांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वाक्षऱ्या केल्या. तर इथं 286 नसून 284 आहे, त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. त्यानंतर हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत लिहिलेल्या भारतीय राज्यघटनेच्या मूळ प्रती राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये विशेष हेलियमने भरलेल्या केसमध्ये ठेवलेल्या आहेत. तर हे विधान चुकीचं आहे मित्रांनो.
आणि तिसरं विधान, भारतीय राज्यघटना प्रेमबिहारी नारायण रायजादा यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिली आहे. हे विधान बरोबर आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 3 विधान क बरोबर आणि अ आणि ब चुकीचे हे आहे. आता वरीलपैकी बरोबर विधान ओळखायचं आहे. संविधान सभेने राष्ट्रीय ध्वज 22 जुलै 1947 रोजी स्वीकृत केले होते. हे बरोबर आहे. त्यानंतर संविधान सभेने राष्ट्रगीत 24 जानेवारी 1949 नसून 1950 आहे. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. त्यानंतर संविधान सभेने भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड ही 24 जानेवारी 1950 रोजी केली होती. त्यामुळे हे विधान देखील चुकीचं आहे. आणि ड विधान, शेवटच्या अधिवेशनाने 24 जानेवारी 1950 रोजी झालेलं होतं. त्यामुळे अ आणि ड बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 हे बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. योग्य विधान ओळखायचं आहे. संविधान सभेच्या 288 सदस्यांनी 26 जानेवारी 1950 रोजी स्वाक्षऱ्या केल्या. मगाशीच पाहिलं की 288 नसून 284 आहेत. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. त्यानंतर कायद्याने घालून दिलेली पद्धती हे तत्त्व अमेरिकेच्या राज्यघटनेकडून स्वीकारले गेले आहे. हे देखील चुकीचे आहे, कारण अमेरिकेच्या राज्यघटनेत कायद्याची योग्य प्रक्रिया अशी शब्दरचना आहे. तर कायद्याने घालून दिलेली पद्धत ही जपान या देशाकडून आपण स्वीकारलेली आहे. त्यानंतर संसदेच्या दोन्ही गृहाची संयुक्त बैठक ही ऑस्ट्रेलिया या देशाकडून स्वीकारलेली आहे. त्यामुळे हे देखील विधान चुकीचं आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 हे बरोबर आहे. त्यानंतर योग्य विधान ओळखायचं आहे. भारत सरकार कायदा 1935 द्वारा केलेल्या शिफारशींच्या आधारे भारतीय संविधान सभेची स्थापना करण्यात आली होती. तर हे विधान चुकीचं आहे, कारण कॅबिनेट मिशन योजनेद्वारे भारतीय संविधान सभेची स्थापना झाली होती. संविधान सभेचे उपाध्यक्ष म्हणून 11 डिसेंबर 1946 रोजी एच.सी. मुखर्जी यांची निवड करण्यात आली होती. हे बरोबर आहे. आणि जवाहरलाल नेहरू हे नियम समिती, सुकाणू समिती आणि हंगामी समितीचे अध्यक्षपदी होते. तर नियम समिती आणि सुकाणू समिती याचे अध्यक्षपदी डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. त्यामुळे तिसरं विधान देखील चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. त्यानंतर कॅबिनेट मिशन योजनेने घटना समितीची रचना सुचवली होती. याबद्दल बरोबर विधाने ओळखायचं आहे. प्रांतिक विधिमंडळाद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या आधारे अप्रत्यक्ष निवडणूक, हे विधान बरोबर आहे. त्यानंतर भारताच्या जनतेमधून प्रत्यक्ष निवडणूक, हे विधान चुकीचं आहे, कारण विधिमंडळाच्या सदस्यांकडून संविधान सभेच्या सदस्यांची निवड होणार होती. त्यामुळे दुसरं विधान चुकीचं आहे. त्यानंतर प्रांतिक विधिमंडळाद्वारे नेमणूक, हे देखील बरोबर आहे. आणि मर्यादित मताधिकारावर आधारित निवडणूक, हे देखील बरोबर आहे. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर हे अ क ड बरोबर. येथे अ क ड असा पर्याय नसल्यामुळे हा प्रश्न कॅन्सल झालेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. अयोग्य विधान ओळखायचं आहे. पहिलं विधान, जुलै 1947 मध्ये राष्ट्रीय ध्वजाचा आराखडा स्वीकारला होता. बरोबर आहे. त्यानंतर कॅबिनेट मिशन योजनेअंतर्गत स्थापन झालेल्या संविधान सभेद्वारे भारताची राज्यघटना कार्यान्वित झाली. हे देखील बरोबर आहे. त्यानंतर जून 1946 मध्ये स्थापन झालेल्या संविधान सभेचे महात्मा गांधी हे सदस्य नव्हते. आणि उद्घाटन बैठकीची अध्यक्षता ही डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी नसून सच्चिदानंद सिन्हा यांनी केली होती. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 4 हे बरोबर आहे. त्यानंतर जोड्या लावायचा आहे. घटनेतील तरतुदी या कोणत्या देशाकडून घेतल्या याबद्दलची जोड्या आहेत. मूलभूत हक्क हे USA कडून घेतले आहे. त्यानंतर संसदीय लोकशाही हे इंग्लंड या देशाकडून घेतलेले आहे. त्यानंतर संसदेचे संयुक्त अधिवेशन हे ऑस्ट्रेलिया या देशाकडून घेतलेले आहे. तर राज्याचे मार्गदर्शक धोरणे हे आयर्लंड या देशाकडून घेतलेले आहे. मित्रांनो, इथे आपण थोडं फास्ट घेऊया, कारण खूप क्वेश्चन आहेत यामध्ये. व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. पुढचा प्रश्न पहा. मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड केव्हा झाली होती. तर 29 ऑगस्ट 1947 याच दिवशी मसुदा समितीची स्थापना होऊन याच दिवशी अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड झाली होती. त्यानंतर जोड्या लावायचा आहे. उद्दिष्टांचा ठराव हे जवाहरलाल नेहरू यांनी मांडले होते. संविधानिक सल्लागार हे BN राव हे होते. त्यानंतर कायमस्वरूपी अध्यक्ष हे राजेंद्र प्रसाद होते. तर तात्पुरते अध्यक्ष हे सच्चिदानंद सिन्हा हे होते. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. भारतीय स्वतंत्र कायदा 1947 नुसार घटना समितीच्या स्थानामध्ये जे बदल झाले होते त्याबद्दल आहे. या कायद्यामुळे संविधान सभा ही पूर्ण सार्वभौम संस्था बनली होती. त्याचबरोबर संविधान सभा ही स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली होती. त्यानंतर
जेव्हा संविधान सभा ही विधिमंडळ संस्था म्हणून भरत होती त्यावेळी तिच्या अध्यक्षस्थानी हे जी व्ही मावळंकर होते, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे नव्हते. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. आणि संविधान सभेची सदस्य संख्या ही 389 वरून 299 पर्यंत आली होती. त्यामुळे ब ड पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर कोणती जोडी बरोबर जुळत नाही? पहिलं हे चुकीचं आहे, कारण 13 डिसेंबर 1946 रोजी उद्दिष्टांचा ठराव मांडला होता. त्यानंतर मसुदा समितीची स्थापना 29 ऑगस्ट 1947, 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारत जनतेने संविधान स्वीकारले होते आणि 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेच्या सदस्यांनी संविधानावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. त्यानंतर मसुदा समितीचे सदस्य ओळखायचे आहे. ब क ड गोपालस्वामी अय्यंगार, के एम मुंशी आणि आल्हादी कृष्णस्वामी अय्यर हे सदस्य आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, बरोबर विधाने ओळखायचं आहे. यामध्ये पहा, 1946 कॅबिनेट मिशन योजनेनुसार भारतीय घटना समिती गठीत करण्यात आली होती, हे बरोबर आहे. त्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे पहिले निर्वाचित अध्यक्ष होते, हे देखील बरोबर आहे. भारतीय घटना समितीमध्ये 4 उपाध्यक्ष होते, तर हे चुकीचं आहे मित्रांनो. 2 उपाध्यक्ष होते, एच सी मुखर्जी आणि टी कृष्णमाचारी हे 2 उपाध्यक्ष होते. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेचा अंतिम मसुदा हा 4 नोव्हेंबर 1947 नसून 1948 हे बरोबर आहे. त्यामुळे हे देखील विधान चुकीचं आहे. ब बरोबर या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 4 हे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष कोण होते? तर जे बी कृपलानी, पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे याचं. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, जर संसदेने एखादा कायदा घटना तत्वाच्या विरुद्ध असेल तर त्या कायद्याला अल्ट्रा व्हायरस असे म्हटले जाते. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 1 हे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, फाळणीनंतर घटना समितीच्या संख्येबाबत आहे. फाळणीनंतर घटना समितीची सदस्य संख्या ही 299 झाली होती. त्यामध्ये संस्थानामध्ये 70 होते, तर प्रांत आणि मुख्य आयुक्तांच्या प्रांतामधून 229 इतके होते. त्यामुळे तिन्ही विधाने बरोबर आहेत. त्यानंतर कोणते वैशिष्ट्य बरोबर जुळत नाही हे बघायचं आहे. कायद्याचे अधिराज्य हे ब्रिटिश राज्यघटना हे बरोबर आहे. दुसरं, कायद्याने घालून दिलेली पद्धत हे जपानच्या राज्यघटनेकडून घेतलेले आहे त्यामुळं दुसरं विधान हे बरोबर जुळत नाही. त्यानंतर कायद्याची योग्य पद्धती ही अमेरिका बरोबर आहे. त्याचबरोबर न्यायालयीन पुनर्विलोकन हे देखील अमेरिकन राज्यघटनेकडूनच घेतलेलं आहे. त्यानंतर राज्यघटना तयार करण्याव्यतिरिक्त घटना समितीने पार पडलेल्या अन्य कार्याबाबत खालील विधान पाहायचं आहेत. यामध्ये पहा, मे 1949 रोजी राष्ट्रकुल सदस्यत्वास मान्यता दिली होती, हे बरोबर आहे. राष्ट्रध्वज 22 जुलै 1947 रोजी स्वीकारला होता. त्याचबरोबर 24 जानेवारी 1950 रोजीच राष्ट्रगीत, राष्ट्रगान आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची राष्ट्रपती म्हणून निवड ही याच दिवशी झाली होती. त्यामुळं 26 जानेवारी हे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड नसून 24 जानेवारी आहे. त्यामुळे ब क हे बरोबर, पर्याय क्रमांक 4 हे याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर 11 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आली होती. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, संविधान सल्लागार म्हणून नियुक्ती सर बी एन राव हे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, 26 नोव्हेंबर 1949 रोजी लागू झालेल्या तरतुदी ओळखायच्या आहेत. नागरिकत्व, निवडणुका आणि तात्पुरती संसद, मूलभूत अधिकार हे नाही, मगाशीच आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर केंद्रीय कार्यकारी विभागाचे अंग कोणते आहेत ते ओळखायचं आहे. राष्ट्रपती, त्यानंतर मंत्रिमंडळ आणि महान्यायवादी हे केंद्रीय कार्यकारी विभागाचे अंग आहेत. तर कॅग म्हणजेच भारताचा नियंत्रक आणि महालेखापरीक्षक हा केंद्रीय कार्यकारी विभागाचे अंग नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा की तात्पुरत्या अध्यक्षपदासाठी सच्चिदानंद सिन्हा यांचे नाव हे जे बी कृपलानी यांनी सुचवले होते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, बरोबर विधाने ओळखायचं आहेत. जम्मू आणि काश्मीर वगळता केंद्र व घटक राज्यांसाठी एकच राज्यघटना आहे. हा प्रश्न 2017चा आहे. त्यामुळे हे विधान बरोबर आहे. कलम 370 हटवल्यामुळं आता संपूर्ण भारतासाठी एकच राज्यघटना अस्तित्वात आहे. त्यानंतर भारताने जरी ब्रिटिश पद्धतीवर आधारलेली संसदीय शासन पद्धती स्वीकारली असली तरी ब्रिटिश संसदेप्रमाणे भारतीय संसद सार्वभौम नाही, हे देखील बरोबर आहे. कारण भारतीय संसदेने केलेल्या कायद्याचे न्यायिक पुनर्विलोकन होऊ शकते. त्यामुळे भारतीय संसद ही सार्वभौम नाही.
त्यानंतर भारतीय राज्यघटनेतील काही तरतुदी या 26 नोव्हेंबर 1949 पासून अंमलात आल्या, हे देखील बरोबर आहे. नागरिकत्व, निवडणुका, राष्ट्रपतींची शपथ आणि हंगामी संसद या तरतुदी या 26 नोव्हेंबर 1949 पासूनच लागू झाल्या होत्या. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. बरोबर विधाने ओळखायचं आहेत. 1946च्या कॅबिनेट मिशन योजनेनुसार भारताची संविधान सभा गठीत झाली, हे बरोबर आहे. त्यानंतर संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी झाली होती, हे देखील बरोबर आहे. आणि 11वे सत्र हे 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 1949 या काळात पार पडले होते, त्यामुळे तिन्ही विधाने बरोबर आहेत. त्यानंतर विधान आणि कारण दिलेलं आहेत. यामध्ये पहा. राज्यघटनेच्या शिल्पकारांनी संसदेला म्हणजेच केंद्र शासनास साध्या पद्धतीने राज्यांची पुनर्रचना करण्याचे अधिकार दिले आहेत. त्यानंतर कारण पहा. भारत सरकार कायद्यांतर्गत प्रांतांची गटवारी ही लोकांच्या सामाजिक, सांस्कृतिक किंवा भाषिक विभागणीवर आधारलेली नव्हती, तर ऐतिहासिक आणि राजकीय कारणावर आधारलेली होती. तर हे दोन्ही विधाने बरोबर असून कारण हे विधानाचे योग्य स्पष्टीकरण आहे. अशा प्रश्नामध्ये जर एखादं पूर्णच ऑड विधान असेल तरच कारण हे विधानाचे स्पष्टीकरण नाही असे उत्तर आपण लिहू शकता. अन्यथा जर कोणतंही एकदम ऑड किंवा असं वेगळंच काही शब्दरचना नसेल तर अशा प्रश्नामध्ये मित्रांनो ते विधान हे कारण हे विधानाचे स्पष्टीकरण आहे, याच पद्धतीनं आपण उत्तर लिहत चला. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. संविधान सभेसंबंधी कोणते विधान बरोबर नाही असा प्रश्न आहे. यामध्ये पहिले विधान पहा. प्रत्येक प्रांताला आणि संस्थानांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जागा दिल्या होत्या, हे बरोबर आहे. त्यानंतर ब्रिटिश प्रांतांना दिलेल्या जागा या प्रांतिक विधिमंडळाच्या सदस्यांकडून निवडल्या जाणार होत्या, हे देखील बरोबर आहे. प्रांतिक विधिमंडळाचे सदस्य हे मर्यादित मताधिकारावर असलेल्यांकडून निवडून आलेले होते. कर, मालमत्ता आणि शिक्षण या मर्यादित मताधिकार असलेल्या मतदारांकडून हे प्रांतिक विधिमंडळाचे सदस्य निवडून आले होते, त्यामुळे हे देखील विधान बरोबर आहे. आणि चौथे विधान पहा. संस्थानांचे प्रतिनिधी हे अप्रत्यक्षरित्या निवडले जाणार होते, तर हे विधान चुकीचे आहे. कारण संस्थानांचे प्रतिनिधी हे संस्थानांच्या प्रमुखांकडून नामनिर्देशित केले जाणार होते. अप्रत्यक्ष निवड, प्रत्यक्ष निवड म्हणजे काय याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूयात. आपण आता इथं खासदार आमदारांना निवडून देतो, लोकांकडून निवडून आलेले प्रतिनिधी असतात त्यांना प्रत्यक्ष निवडून आलेले प्रतिनिधी असे म्हणायचे. आणि आता आपण जर राज्यसभा आणि विधान परिषद या सदस्यांकडे जर पाहिलं तर या सभागृहामधील सदस्य हे विधानसभेच्या सदस्यांकडून तसेच इतर सदस्यांकडून हे अप्रत्यक्षरित्या निवडले जातात. अशा निवडणुकीला अप्रत्यक्ष निवडणूक. आणि राष्ट्रपती किंवा राज्यपाल नामनिर्देशित करतात, हे नामनिर्देशन हे अप्रत्यक्ष निवडणुकीपेक्षा वेगळं आहे, त्यामुळे चौथे विधान हे इथं चुकीचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. उद्दिष्टांच्या ठरावासंदर्भात कोणते विधान गैरलागू होते? पहिलं विधान जवाहरलाल नेहरू यांनी मांडले होते, तसेच हे डेट देखील 13 डिसेंबर 1946 रोजीच, हे देखील बरोबर आहे. त्यानंतर उद्दिष्टांचा ठराव हा घटना समितीसाठी दिशादर्शक होता, हे देखील बरोबर आहे. त्यानंतर या ठरावानुसार भारत एक स्वतंत्र, सार्वभौम, समाजवादी आणि गणराज्य म्हणून घोषित करण्यात आले. तर समाजवादी हा शब्द सरनाम्यामध्ये 42व्या घटनादुरुस्तीनुसार समावेश करण्यात आलेला आहे, त्यामुळे उद्दिष्टांच्या ठरावात समाजवादी हा शब्द नव्हता, त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 4 हे बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. भारतीय संविधान सभेची पहिली बैठक ही 9 डिसेंबर 1946 रोजी झाली होती, तर हे बरोबर आहे. त्यानंतर सच्चिदानंद सिन्हा हे भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष होते, तर हे विधान चुकीचं आहे. कारण डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते, सच्चिदानंद सिन्हा हे हंगामी अध्यक्ष होते. त्यानंतर भारतीय संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान स्वीकारले, हे देखील बरोबर आहे. त्यामुळे अ आणि क 4 नंबर हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष हे सरदार वल्लभभाई पटेल आहे. मूलभूत हक्क उपसमिती जर विचारलं तर JB कृपलानी आणि अल्पसंख्याक उपसमिती जर विचारलं तर HC मुखर्जी, ही नावे देखील लक्षात ठेवा आपण. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. 1947च्या भारतीय स्वातंत्र्य कायद्याने संविधान सभेच्या स्थानामध्ये बदल झाला, या कायद्याच्या संदर्भात कोणते विधान बरोबर नाही?
तर सभा पूर्णतः सार्वभौम संस्था बनली, हे बरोबर आहे. त्यानंतर सभा एक विधिमंडळात्मक संस्थाही झाली, हे देखील बरोबर आहे. जेव्हा विधिमंडळ म्हणून भरत होती त्यावेळी त्याचे अध्यक्ष जी.व्ही. मावळंकर होते आणि जेव्हा घटना समिती म्हणून भरत होती त्यावेळी त्याचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. सभेची एकूण संख्या पूर्वीच्या 1946 मधील नियोजित संख्येपेक्षा वाढली तर चुकीचं आहे, कारण हे 389 वरून 299 इतकी झाली होती, त्यामुळे ती संख्या कमी झाली होती. त्यामुळे तिसरं विधान हे चुकीचं आहे. आणि मुस्लिम लीगने संविधान सभेतून माघार घेतली होती, हे देखील बरोबर आहे. त्यानंतर पहा, भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी भारतीय घटना समितीची एकूण 11 अधिवेशने झाली होती. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, संविधान सभेने भारतीय राष्ट्रध्वजाची रचना केव्हा स्वीकारली होती? तर 22 जुलै 1947 रोजी स्वीकारली होती. 22 जानेवारी 1947 रोजी उद्दिष्टांचा ठराव स्वीकारला होता. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, 9 डिसेंबर 1946 रोजी नवी दिल्लीमध्ये कॉन्स्टिट्यूशन हॉलमध्ये घटना समितीची पहिली बैठक भरली होती. त्या हॉलला सध्या पार्लमेंट हाऊसचा सेंट्रल हाऊस म्हणून ओळखले जाते. त्यानंतर अयोग्य विधान ओळखायचं आहे. यामध्ये पहा, संविधान सभेची प्रथम बैठक ही 9 डिसेंबर 1946 रोजी झाली होती, हे विधान बरोबर आहे. त्यानंतर 29 ऑगस्ट 1947 रोजी प्रारूप समिती म्हणजेच मसुदा समितीची स्थापना झाली होती, हे देखील बरोबर आहे. आणि B.N. राव हे संविधानिक सल्लागार होते, त्यामुळे सर्व बरोबर आहेत. वरीलपैकी एकही नाही असे या प्रश्नाचे उत्तर आहे. त्यानंतर चुकीचे विधान ओळखायचं आहे. घटना समिती नंतर विधान समिती बनली, जिचे पुढे रूपांतर तात्पुरत्या हंगामी संसदेत झाले, हे बरोबर आहे, कारण सर्वप्रथम घटना समिती होती, त्यानंतर विधान समिती बनली, ज्याचे अध्यक्ष हे जी.व्ही. मावळंकर होते. आणि 26 नोव्हेंबर 1949 ज्या तात्पुरत्या तरतुदी लागू होत्या त्यामध्ये हंगामी संसद म्हणून ची तरतूद देखील लागू झाली होती, त्यामुळे अविधान हे बरोबर आहे. आणि ज्या दिवशी घटनेवर सह्या होत होत्या त्या दिवशी पावसाची रिमझिम देखील चालू होती, त्यामुळे ते देखील विधान बरोबर आहे. यामध्ये कोणतेही चुकीचं नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, खालील मुद्द्यांचा विचार करा. संविधान सभेच्या सदस्यांनी संविधानावर स्वाक्षऱ्या केल्या तो दिवस म्हणजे 26 जानेवारी 1950, तर हे चुकीचं आहे, कारण 24 जानेवारी 1950 रोजी स्वाक्षऱ्या केलेल्या होत्या. आणि मूळ भारतीय संविधानात 395 कलमे आणि 12 परिशिष्टे होती. एकूण 395 कलमे पण 8च परिशिष्टे होती, त्यामुळे दोन्ही विधान चुकीचं आहेत. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, संविधान समितीची पहिली बैठक ही 9 ते 23 डिसेंबर 1946 रोजी नवी दिल्ली येथे पार पडली होती, हे विधान बरोबर आहे. त्यानंतर सरदार हुकुमसिंग केटी शाह महावीर त्यागी हे घटना समितीतील बिगर काँग्रेस पक्षाचे सदस्य होते, हे देखील विधान बरोबर आहे. आणि संविधान सभेच्या पहिल्या बैठकीस मुस्लिम लीगचे सर्व सदस्य हजर होते, तर मुस्लिम लीगने या बैठकीवर बहिष्कार टाकला होता, त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 1 अ व ब बरोबर हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर सत्यविधाने ओळखायचं आहेत. संविधान सभा याबाबत सत्यविधाने ओळखायचं आहेत. संविधान सभा ही प्रौढ मताधिकारावर आधारित नव्हती, तर हे बरोबर आहे, कारण फक्त विधिमंडळाच्या सदस्यांनाच मतदानाचा अधिकार होता. ती प्रत्यक्ष निवडलेली संस्था होती, तर हे चुकीचं आहे. त्यानंतर ब्रिटिश भारतास 292 जागा देण्यात आल्या होत्या, तर हे देखील चुकीचं आहे, कारण ब्रिटिश भारतास एकूण 296 जागा देण्यात आल्या होत्या. त्यापैकी 292 या गव्हर्नर असलेल्या 9 प्रांतासाठी, तर 4 हे मुख्य आयुक्तांचे प्रांत. त्यामुळे एकूण ब्रिटिश भारत जर आपण पाहिलं तर 296 हे बरोबर आहे, त्यामुळे हे देखील विधान चुकीचं आहे. त्यानंतर ती विविध समित्याद्वारे कार्य करीत होती, ते देखील बरोबर आहे, त्यामुळे अ आणि ड बरोबर. पर्याय क्रमांक 3 हे याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, कोणत्या समित्यांमध्ये डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी सदस्य म्हणून कार्य केले? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सदस्य असलेल्या समित्या ओळखायच्या आहे. यामध्ये पहा, मूलभूत अधिकार समिती, त्यानंतर अल्पसंख्याक उपसमिती, सल्लागार समिती आणि राज्य समिती. राज्य समिती या प्रकारची कोणतीच समिती अस्तित्वात नव्हती, त्यामुळे अ, ब आणि क या 3 समित्यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सदस्य होते, त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 1 अ, ब, क हे बरोबर आहे. मित्रांनो, आपण इथे हा व्हिडिओ मोबाईलवर करत असल्यामुळे आपल्याला पूर्ण प्रश्न एकाच स्लाईडमध्ये कव्हर होत नाही, त्यामुळे जरा समजून घ्या.
त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. भारतीय राज्यघटना, कायदा आणि न्याय मंत्रालयाशी संबंधित कोणत्या विभागाकडून प्रकाशित केले जाते? यामध्ये पहिला आहे वैधानिक विभाग, कायदेशीर व्यवहार विभाग, न्याय विभाग आणि राष्ट्रीय न्यायालयीन आयोग. तर भारतीय राज्यघटना, कायदा आणि न्याय मंत्रालयाशी संबंधित प्रकाशने ही वैधानिक विभागाकडून प्रकाशित केली जातात. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. नागरिकत्व, निवडणुका आणि राज्यघटनेतील तात्पुरती संसद या तरतुदी या 26 नोव्हेंबर 1949 पासून लागू झालेल्या आहेत. त्यानंतर बरोबर विधाने ओळखायची आहेत. यामध्ये संविधान सभेची पहिली बैठक ही 9 डिसेंबर 1946 रोजी पार पडली, हे बरोबर आहे. या बैठकीवर मुस्लिम लीगने बहिष्कार टाकला होता, हे देखील विधान बरोबर आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेचे अध्यक्ष होते, तर हे विधान चुकीचं आहे, कारण डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. त्यानंतर घटना समितीमध्ये ब्रिटिश भारतातील, चीफ कमिशनर प्रांतातील आणि भारतीय संस्थानातील प्रतिनिधींची संख्या ओळखायची आहे. तर येथे पहा, ब्रिटिश भारतामध्ये एकूण 292 सदस्य होते, चीफ कमिशनर प्रांतामध्ये एकूण 4 सदस्य होते, तर भारतीय संस्थानामध्ये 93 सदस्य होते. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 2 हे बरोबर आहे. यानंतर पुढचा प्रश्न पहा. राज्यघटनेच्या मसुद्यावर वकिलांचे नंदनवन अशी टीका केली जाते, त्याची कारणे पहा. मसुद्याची भाषा केवळ न्यायालयांनाच परिचित आहे, हे बरोबर आहे, कारण मसुद्याची भाषा ही खूप किचकट होती. त्यानंतर या तरतुदीमागील ध्वन्यार्थ केवळ अनुभवी व घटनात्मक कायद्यात पारंगत व्यक्तीलाच समजू शकत होती, त्यामुळे हे देखील बरोबर आहे. मसुदा लोकांना सत्यापासून दूर नेतो म्हणतात, हे देखील बरोबर आहे. आणि मसुदा समितीतील 7 पैकी 3 सभासद त्या काळातील कायदेतज्ञ होते, तर हे विधान चुकीचं आहे, कारण 7 पैकी 6 सदस्य हे वकील होते. यामध्ये टी कृष्णमाचारी हे जर सोडले तर बाकीचे सर्व 6 सदस्य हे वकील होते, त्यामुळे चौथं विधान हे चुकीचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. खालील विधानांचा अभ्यास करा. यामध्ये पहा, भारतीय संविधानाचे तत्वज्ञान पंडित नेहरूंच्या ऐतिहासिक उद्दिष्टांच्या ठरावात अनुसूचित होते, तर हे विधान बरोबर आहे. आणि हा ठराव संविधान सभेने 22 जानेवारी 1947 रोजी स्वीकृत केला होता, त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. अ बरोबर आणि ब चूक हे या प्रश्नाचे उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. कोणत्या राजकीय पक्षाचे संविधान सभेत केवळ एक उमेदवार निवडून आले होते? यामध्ये पहा, कृषक प्रजा पक्ष, कम्युनिस्ट पक्ष, शेड्युल्ड कास्ट फेडरेशन आणि अपक्ष. यामध्ये अपक्ष एकूण 8 उमेदवार निवडून आले होते, त्यामुळे ड हे या प्रश्नाचे उत्तर नसणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे बरोबर आहे. यामध्ये मित्रांनो, कोणत्या पक्षाचे किती उमेदवार निवडून आले होते, यामध्ये फक्त आपण 3 पक्षाचे उमेदवार लक्षात ठेवायचे आहेत. त्यामध्ये काँग्रेस या पक्षाचे 208 उमेदवार, मुस्लिम लीग या पक्षाचे एकूण 73 उमेदवार आणि अपक्ष 8 आणि टोटल 7 पक्षाचे प्रत्येकी 1 असे 7 उमेदवार निवडून आले होते. यामध्ये 7 पक्षांचं नाव लक्षात ठेवणं आपल्याला शक्य नाही, त्यामुळे या 3 पक्षांचे फक्त लक्षात ठेवलं तरी पुरेसं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. डॉक्टर B.R. आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते, तर हे विधान बरोबर आहे. आणि H.J. खांडेकर हे या समितीचे सदस्य होते, हे चुकीचं आहे, फक्त अ बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. कॅबिनेट मिशन योजनेसंदर्भात जुळणी करा. ही कॅबिनेट मिशन योजनेसंबंधी सदस्य संख्या आपल्याला ओळखायचं आहे. जोड्या लावा प्रश्न आहे. यामध्ये पहा, निवडायची एकूण सदस्य संख्या ही 389 इतकी होती. त्यामध्ये संस्थानिकांचे 93 सदस्य होते, उच्च आयुक्तांच्या प्रांताचे 4 आणि उरलेले ब्रिटिश भारताचे एकूण 292 सदस्य होते. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. राजकुमारी अमृता कौर या कोणत्या मतदारसंघातून संविधान सभेवर निवडून आल्या होत्या? तर केंद्रीय प्रांतातून त्या संविधान सभेवर निवडून आल्या होत्या. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, की तात्पुरते अध्यक्ष 9 डिसेंबर 1946 रोजीच्या बैठकीत हे सच्चिदानंद सिन्हा हे होते. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. मगाशी हा प्रश्न पाहिलेला आहे,
जो रिपीट झाला होता की संविधान सभेच्या उद्घाटन सत्रामध्ये कोणत्या देशांच्या सदिच्छा संदेशाचे, यामध्ये USA, चायना आणि ऑस्ट्रेलिया या 3 देशांचे सदिच्छा संदेश वाचण्यात आले होते. त्यानंतर समित्यांनी त्यांच्या अध्यक्ष यांच्या जोड्या लावायचा आहे. यामध्ये पहा, संघ अधिकार समिती जवाहरलाल नेहरू, वित्त व स्टाफ समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद, अल्पसंख्याक उपसमिती HC मुखर्जी आणि मूलभूत अधिकार उपसमिती JB कृपलानी हे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, राज्यघटनेने प्रशासकीय आणि वैधानिक एकता राखण्यासाठी कोणत्या तत्वांचा स्वीकार केला आहे? यामध्ये एकेरी न्यायव्यवस्था हे बरोबर आहे, कारण राज्यघटनेने एकेरी न्यायव्यवस्था हे तत्व स्वीकारलेले आहे. त्यानंतर मूलभूत नागरी आणि फौजदारी कायद्याबाबत समानता हे देखील तत्व स्वीकारलेले आहे. आणि त्यानंतर समान अखिल भारतीय सेवा, त्यामुळे अ, ब, क हे तिन्ही बरोबर आहे. त्यानंतर भारतातील राष्ट्रपतींद्वारे होणारी राज्यपालाची निवड पद्धत ही कोणत्या देशाकडून घेतलेली आहे? तर कॅनडा या देशाकडून ही पद्धत घेतलेली आहे. त्यानंतर भारतातील संसदीय शासन पद्धती संदर्भात कोणते विधान बरोबर आहे? यामध्ये पहा, राष्ट्रपती हा संसदेचा अविभाज्य अंग आहे, हे विधान बरोबर आहे. तो पंतप्रधान आणि त्याच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची नियुक्ती करतो, हे देखील विधान बरोबर आहे. कलम 75 मध्ये या संबंधी तरतूद आहे. त्यानंतर राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत मंत्री आपल्या पदावर राहू शकतात, हे देखील विधान बरोबर आहे. कलम 75 मध्येच याची देखील तरतूद आहे. आणि मंत्रिमंडळ राष्ट्रपतींना व्यक्तिगतरित्या जबाबदार असते, हे विधान चुकीचं आहे, कारण मंत्रिमंडळ हे लोकसभेला सामूहिकरित्या जबाबदार असतात. त्यामुळं विधान ड हे चुकीचं आहे. त्यामुळं अ, ब, क पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे. त्यानंतर भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये आणि त्या कोणत्या देशाकडून घेतलेल्या आहेत याबद्दल जोड्या लावायचं आहे. यामध्ये एकेरी नागरिकत्व हे इंग्लंडकडून घेतलेले आहे. त्यानंतर मूलभूत हक्क हे अमेरिकेकडून घेतलेले आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता फ्रान्स या देशाकडून, आणि उर्वरित अधिकार हे कॅनडा या देशाकडून घेतलेलं आहे. त्यानंतर मूलभूत हक्क समिती सरदार वल्लभभाई पटेल, मूलभूत हक्क उपसमिती जर विचारलं असतं तर JB कृपलानी आलं असतं. त्यानंतर संविधान तयार करण्यासाठी संविधान सभेने एकूण 22 समित्या तयार केल्या होत्या, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. त्यानंतर योग्य विधाने ओळखायचं आहे. पृथक्करणीयतेचा सिद्धांत निर्धारित करतो की एखादा संपूर्ण कायदा अथवा त्याचा काही भाग संविधानाच्या विरुद्ध आहे. आणि विकसनशील निर्वाचनाचा सिद्धांत हा संविधानाचे निर्वाचन करताना सतत परिवर्तनशील सामाजिक विधिविषयक संदर्भ ध्यानात ठेवतो, हे देखील विधान बरोबर आहे. या प्रश्नाचं उत्तर अ, ब बरोबर, दोन्ही बरोबर, पर्याय क्रमांक 3 हे आहे. त्यानंतर खालीलपैकी कोण संविधान सभेच्या सदस्य होत्या? यामध्ये पहा, विजयालक्ष्मी पंडित या संयुक्त प्रांतातून सदस्य होत्या. सुचेता कृपलानी या देखील संयुक्त प्रांतातूनच सदस्य होत्या. सुब्बालक्ष्मी या संविधान सभेच्या सदस्य नव्हत्या. आणि सरोजिनी नायडू या बिहार या प्रांतातून संविधान सभेच्या सदस्य होत्या. त्यामुळे अ, क, ड हे या प्रश्नाचे उत्तर आहे. कोणत्या अल्पसंख्याक समाजाला घटना परिषदेत विशेष प्रतिनिधित्व देण्यात आले होते? तर मित्रांनो, घटना परिषदेत एकूण मुस्लिम, शीख आणि सर्वसाधारण असे 3 समुदाय होते. यामध्ये शीख असा उल्लेख पर्यायामध्ये आहे, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर शीख हे आहे. त्यानंतर भारताच्या राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. तर मसुदा समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. आणि कायदेविषयक सल्लागार सर BN राव हे होते. चुकीचे वाक्य ओळखायचं आहे. घटना समितीची पहिली सभा ही 9 डिसेंबर 1948 नसून 1946 आहे, त्यामुळे पहिलंच विधान चुकीचं आहे. ही स्वीकृत 26 नोव्हेंबर 1949, त्यानंतर अंमलबजावणी 26 जानेवारी 1950. आणि घटना समितीला घटना तयार करण्यासाठी 2 वर्षे 11 महिने आणि 17 दिवस, एकूण 11 सत्रे झाली होती, हे देखील लक्षात ठेवा. त्यानंतर खालीलपैकी चुकीची जोडी ओळखायचं आहे. संविधानाचा मसुदा डॉक्टर BR आंबेडकर हे बरोबर आहे. त्यानंतर संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. संविधान सभा सदस्य महात्मा गांधी हे संविधान सभेचे सदस्य नव्हते, त्यामुळे तिसरं चुकीचं आहे. आणि उद्दिष्टांचा ठराव हा पंडित नेहरूंनी मांडला होता. त्यानंतर खालीलपैकी कोणती व्यक्ती भारतीय संविधान मसुदा समितीचे सदस्य नव्हती? BGA MSMK या ट्रिकवरून जर पाहिलं तर पंडित जवाहरलाल नेहरू हे सदस्य नव्हते. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, भारताचे संविधान तयार करणारी संविधान सभा ही कोणत्या योजनेने निर्माण झाली? तर 1946च्या कॅबिनेट मिशनने निर्माण झाली होती.
त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, राज्यघटना कधी स्वीकारण्यात आली होती? तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली होती. तर अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 रोजी होती. सेम प्रश्न रिपीट झालेला आहे. त्यानंतर घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले? तर 9 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीचे पहिले अधिवेशन झाले होते. त्यानंतर पहिल्या बैठकीच्या वेळी घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून कोणाला मनोनीत करण्यात आले होते? तर फ्रँक अँथोनी यांना घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून पहिल्या दिवशी म्हणजेच 9 डिसेंबर 1946 रोजी मनोनीत करण्यात आले होते. तर 11 डिसेंबर 1946 रोजी एच.सी. मुखर्जी यांना घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून निवडण्यात आले होते. त्यानंतर घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आहेत. तर मित्रांनो, आज आपण घटनेची निर्मिती या प्रकरणावरील सर्व PYQ पाहिलेले आहेत. यानंतर आपण घटनेची निर्मिती या प्रकरणावरील जो महत्त्वाचा फॅक्च्युअल डाटा आहे, जो एक्झाम ओरिएंटेड खूप गरजेचा आहे, त्याबद्दल एक व्हिडिओ करणार आहोत. त्याचा आपण पुन्हा रिव्हिजन करू शकतो. या सर्व क्वेश्चनचे पुन्हा रिव्हिजन सारखे करणे शक्य नाही. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्येच भेटूयात. धन्यवाद.